उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दरेगावी जाणार आहेत। एकनाथ शिंदे थोड्याच वेळात ठाण्याहून दरेगावसाठी रवाना होणार आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आहेत। साताऱ्यातील तळेगाव येथे एकनाथ शिंदे सभेला संबोधित करतील। एकनाथ शिंदे उद्या संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत। पुढील बातमीकडे आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा नाशिकहून मुंबईकडे मार्गस्थ झालाय। अंमलबजावणी होईल तेव्हाच मागे हटू, आदिवासी नेते JP गावित यांचा हा इशारा आहे। उद्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा काढू, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य आहे। मी त्याला विनंती केली, बाबा तुम्ही मोर्चा केवढा पुढे देऊ नका। जवळपास खूप मोठ्या संख्येमध्ये सगळे आदिवासी बंधू भगिनी आहेत, त्यांनाही त्रास होतोय, काही चालावं लागतंय, राहण्याची निवासाची जेवणा खाण्याची व्यवस्थेचा अडचणी असतात। पण त्यांनी सुद्धा हे मान्य केलेलं आहे की आमचे जे प्रश्न सुटले तर आम्हाला काही अडचण नाही, प्रश्न लगेच सुटण्यासारखेच आहे। आणि म्हणून मी सांगितलं तुमचा मोर्चा नाशिक हद्दीमध्येच थांबवा। उद्या कॅबिनेट आहे, आपले प्रश्न वन खात्याचे आहेत, आपले प्रश्न आदिवासी खात्याचे आहेत, शिक्षण खात्याशी संबंधित आहेत, माझ्या इरिगेशन खात्याशी संबंधित आहेत। त्याचे प्रधान सचिव त्यापासून आपण बैठक करू आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावू म्हणून त्यांनी ते मान्य केलेलं आहे। तोडगा अद्यापर्यंत आम्हाला पाहिजे तसं काही निघालेलं नाही, परंतु गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन आता आम्हाला दिलेलं आहे। ज्या वेळेस सरकारच्या बरोबर पॉझिटिव्ह काही सोल्युशन निघेल आणि त्याची अंमलबजावणीची आम्हाला खात्री होईल, त्या दिवशी मोर्चा तिथूनच परत येईल। पेशाच्या काही योजना आहेत त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही, सगळ्याच गोष्टी आजच्या मोर्चामध्ये एकूण आम्ही घेतलेल्या आहेत। तर निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर होत नाही, चंद्रकांत पाटलांकडून विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलं जातंय। ईश्वरपूरमध्ये हरलो हा आमचा मोठा पराभव, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। सत्तेचा गैरवापर करतो आम्ही याचा आरोप करता नाही। ईश्वरपूर जिंकलीस ना तुम्ही, मग करायचं तर तिथे पहिलं गेलं असतं। कारण मी हे मानतो की बा आम्ही जिल्ह्यामध्ये जिंकलो पण ईश्वरपूर हरलो, हा आमचा मोठा पराभव आहे। पहिले तर सगळे सत्तेचे गैरप्रकार तिथे गेले असते। किती मेट्रो पासून प्रोजेक्ट, अटल सेतू पासून प्रोजेक्ट की ज्याची पायाभरणी पण मोदीजींनी केली, पायाभरणी पण देवेंद्रजींनी केली, उद्घाटन पण त्यांनी केलं। मग लोकांना विश्वास होता काय देश बदलत चालला, मग मतदान लोक करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।